या दिव्यात नक्कीच काहीतरी नकारात्मक शक्ती आहे, पाहूनच कळतंय. मीरा, मी हा दिवा नष्ट करू टाकणार आहे. आईसाहेब मी पण येते. नाही, तू नको येऊस. मला एकटीला जायला हवं. हे बघ मीरा, तू माझ्या मागे येऊ नकोस आणि मी देखील वळून बघणार नाही. नाहीतर या दिव्यात जे काही आहे ना, ते त्या घरातच राहील. प्लीज ऐक माझं, प्लीज. येते मी. ताई, अगं आपण तो दिवा दिला खरा, पण दिव्याचा आणि मायाचा काय संबंध आहे हे आपल्याला कसं कळणार? मीरा, आत्ता त्या मायाचं सोड. हा दिवा घराबाहेर गेल्याने आईंना समाधान मिळालं ना, बस झालं. शाबास मंजिरी, तू हा दिवा सूर्यास्ताच्या आधीच मिळवलास. वाचलीस, नाहीतर तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आलं असतं. आता हा दिवा लगेच नष्ट करून टाक. या दिव्याचं कार्य झालंय, नष्ट करून टाक तो दिवा. नाही साकर. मार्जरी, हा दिवा नष्ट झालाय, पण माझ्या अडचणी कधी नष्ट होणार? आपल्याला काहीतरी मोठं पाऊल उचलावंच लागेल. मी कधीपर्यंत असं शक्तिहीन राहायचं? नाही, तू शक्तिहीन नाहीस. ती शक्ती तू तुझ्या गळ्यात घालून फिरतेस. पण मार्जरी, याचा काय उपयोग आहे? जोपर्यंत मनुष्य आणि आत्मा यांची जोडी तुटत नाही तोपर्यंत आपण मीराला नाही मारू शकत. एक दुष्ट चक्र होऊन बसलंय, पण हे दुष्ट चक्र भेदावंच लागेल. मायाने तो अघोरी दिवा कुठून आणला असेल आणि आणखीन कोणी मदत करतंय का तिला? वेदना बोलताच यायचं नाही अगं, पण तरी तिची आपली बडबड सुरूच असायची. मीरा, अगं कुठे हरवलीयस? मी एकटीच बोलतेय इतका वेळ. ताई, आईसाहेब घरी परत आल्या खरं, पण त्यांनी त्या दिव्याचं काय केलं हे काहीच बोलल्या नाही. त्या विसर्जन करून आल्या असतील कुठेतरी. तुगाच काळजी करतेयस. मीरा, मीरा, तो दिवा मी खाडीत टाकून दिला. तुला सांगते, घरात ना असं काहीतरी नेगेटिव्ह निघून गेलंय असं वाटतंय मला. मीरा, आईंच्या मनात अजूनही कसली तरी चलबिचल चालूच आहे अगं. त्यांना विचार जरा काय झालंय ते. आईसाहेब, हा, तुम्हाला कसली काळजी वाटतेय का? मीरा, माहित नाही ग, पण मला कसली तरी भीती वाटत होती. म्हणजे तो दिवा, ती नकारात्मक ऊर्जा काहीतरी विचित्र होत होतं मला.
कशामुळे का काहीच कळत नव्हतं. हे असं अधूनमधून होतं मला, पण असो. मीरा, मी तुला विचारलं होतं पण मला आठवत नाही म्हणून विचारते. तो दिवा कुठे सापडला होता तुला? मीरा, मायाचं नाव घेऊ नकोस इतक्यात. अजून तिच्याकडून सत्य वदवून घ्यायचंय. तू वेगळं काहीतरी सांग. मीरा, काय ग? घरामागे सापडला होता मला. शंका आली म्हणून मी माझ्याकडे ठेवून घेतला. मीरा, यावेळेला मला जाणवलं, पण दरवेळेला असंच होईल असं सांगता येत नाही. हे बघ मीरा, यापुढे तुला कधीही शंका आली तर तू येऊन मला सांगत जा. हां? हो आईसाहेब, यापुढे मी काही असेल तर तुम्हाला सांगच आहे. चालेल, मी येते. कधी कधी वाटतं की आईसाहेबांना सगळं सांगून टाकावं, त्यांना आपल्यासोबत घ्यावं. नाही मीरा, इतक्यात हे नाही करू शकत आपण. माया, अनन्या म्हणते ते बरोबर आहे. तुला व्यवस्थित ट्रीटमेंटची गरज आहे. अथर्वचं बोलणं झालंय डॉक्टरांशी. तू जाऊन डॉक्टरांना भेटून ये. पण काही म्हणा, माझा ना अजून विश्वासच बसत नाहीये. नाही म्हणजे झोपेत चालणं म्हणजे वेड्याचं लक्षण आहे ना हे. नर्मदा, एवढं काही झालेलं नाहीये मायाला. हो पण वहिनी, काळजी वाटते ना. म्हणजे अशा अवस्थेत माणूस काही करू शकतो. नर्मदा, तिला आधार द्यायचं सोडून काय बोलतेस तू? हो हो, मीरा, चांगलंच कात्रीत पकडलंय असं तू या मायाला. तिचं असं झालंय, इकडे आड तिकडे विहीर. माया, उद्या सकाळी डॉक्टरांना भेटून ये. तुला जो काही त्रास होतोय त्याच्यावर लवकरात लवकर उपचार झाले तर जास्त बरं होईल.